मालवण तालुक्यात एक महिला गेल्या 15 वर्षांपासून अंगामध्ये पटकी देवी आणि 7 बायांची शक्ती येत असल्याचा बनाव करून लोकांची आर्थिक लूट करत होती। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय नाट्यमयरित्या या महिलेच्या भोंदूपणाचा भांडाफोड केला। शेवटी या महिलेनं लेखी माफीनामा दिल्यानंतर तिला तंबी देऊन सोडण्यात आले। रत्नप्रभा चंद्रकांत तावडे असं या महिलेचं नाव आहे। नेमका कसा झाला भांडाफोड पाहूयात खास रिपोर्ट। आवळेगाव पाटकरटेम गावातील रत्नप्रभा तावडे ही महिला कोणत्याही क्षणी अंगात देवीचा संचार आणू शकते असा दावा करायची। लोकांना कौटुंबिक अडचणी सोडवण्याचा बनाव करायची आणि भोळे भाबडे श्रद्धाळू तिच्या या बनावाला बळी पडायचे। कुटुंबात सुखशांती निर्माण करण्यासाठी काही उतारे करावे लागतील, नारळ, कोंबडे, सोन्याची नाणी आणि महागडं साहित्य लागेल असं सांगून ती आर्थिक शोषण करायची। दक्षिणा म्हणून लाखो रुपये उकळायची। या महिलेची वार्ता अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी महिलेचा भांडाफोड करण्यासाठी एक गुप्त योजना आखली। या योजनेनुसार अनिसचे जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी शिक्षक असल्याचं भासवून प्रथम या महिलेचा विश्वास संपादन केला। त्यानंतर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजू बिले, सचिव प्राध्यापक अजित कानशिडे आणि इतर कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन काही समस्या मांडल्या। यावेळी महिलेनं 20,000 रुपयांचा खर्च सांगितला। मात्र जेव्हा कार्यकर्त्यांनी तिला मुलाचं शिक्षण किंवा बाहेर उभ्या असलेल्या गाडीचा नंबर ओळखण्याचं आव्हान दिलं तेव्हा मात्र तिची बोलती बंद झाली। अंगातली देवी विसावल्यानंतर तिला जादूटोणाविरोधी कायद्याची जाणीव करून देण्यात आली। त्यांच्या जाळ्यात अडकल्याचं लक्षात आल्यानंतर त्या महिलेनं शरणागती पत्करली। अंगात कोणतीही देवी येत नसल्याचं आणि केवळ आर्थिक फायद्यासाठी फसवणूक करत असल्याचं तिनं कबूल केलं। या घटनेनंतर महिलेनं लेखी माफीनामा सादर केला। तसंच यापुढे कोणाचीही फसवणूक करणार नसल्याचं मान्य केलं। तिच्या मुलांनी आणि सुनेने देखील या माफीनाम्यावर स्वाक्षरी करून तिला सुधारण्याची संधी देण्याची विनंती केली। या घटनेनंतर कोणत्याही भोंदूबाबांच्या किंवा अंगात देवी आणणाऱ्या सोंगाड्यांच्या नादी लागून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका असं आवाहन जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट राजू बिले आणि विजय चौकेकर यांनी केलं आहे। गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।